नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी. आज आहे 29 फेब्रुवारी 2024. आजपासून म्हणजे आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे फेब्रुवारी महिन्याचा, म्हणून आज परत एक अंदाज देत आहे. कारण की राज्यामध्ये म्हणजे खूप ठिकाणी जवळपास 4 दिवस झालं अवकाळीचं संकट चालू आहे. मग हा पाऊस नेमका कधीपर्यंत राहणार आहे म्हणून खास करून हा अंदाज देत आहे. राज्यात आता उद्या 1 मार्च आणि 2 मार्चच्या दरम्यान राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. त्याच्यानंतर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र सगळीकडे ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात 1 आणि 2 तारखेला नेमका पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो. नेमका पाऊस कुठं पडणार आहे ते एक तुम्हाला सांगत असताना धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस एक असणार आहे, त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर पारोळा, यावल, तसेच तो पाऊस जळगावकडे असणार आहे, कन्नडकडे असणार आहे, बुलढाणा जिल्हा, तसेच अकोला त्या भागापर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. आणि राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात 2 दिवस म्हणजे 1 आणि 2 तारखेला ढगाळ वातावरण राहणार आहे. काहीतरी तुरळक ठिकाणी थोडाफार पाऊस येणार आहे, सर्वदूर पडणार नाही, नुकसानीचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर कोकणपट्टीत देखील 1 आणि 2-3 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे, पाऊस काय पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील 1 आणि 2 मार्च दरम्यान खूप आभाळ येणार आहे. 1-2 4-5 ठिकाणी थोडं थेंब येतील, काही ठिकाणी थोडं पाऊस पडेल, खूप काही मोठा पाऊस पडणार नाही, सर्वदूर पडणार नाही म्हणून मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा, अक्कोट, अमरावती या भागापर्यंत थोडा पाऊस असणार आहे. म्हणजे एवढं काय खूप जास्त सर्वदूर नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. म्हणजे आता 2 दिवस राज्यात अवकाळी पावसाचे 2 दिवसच शिल्लक राहिलेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात एकंदरीत परिस्थिती तर राज्यामध्ये आता 3 मार्चपासून राज्यामध्ये हवामान कोरडं राहणार आहे, पाऊस काही येणार नाही, त्याच्यामुळे हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. राज्यामध्ये फक्त आता उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील समजा हा पाऊस राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, यावल आणि तसेच मलकापूर, चाळीसगाव, कन्नड, सिल्लोड या भागामध्ये 1 आणि 2 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.